नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. हे बघा, हे ना सफेद कांद्याचा प्लॉट आहे बरं का. पूर्ण भरपूर लांब आहे आणि एक ट्राय म्हणून आम्ही सफेद कांदे लावलेला आहे आणि कांदा पण भरपूर चांगला आलेला आहे बरं का. दिसतंय का? पूर्ण तिकडे काही बघा लाल आहे, म्हणजे इकडं पूर्ण असे सफेद कलरचे. काही आता लाल हे काढून घेतले आम्ही, कारण आता भावाचं काही असो, भाव भेटो अगर न मिळतो, याच्यातला मोठा मोठा कांदा असं काढून घेतलेला आहे बघा. हे बघा, बघू शकता सफेद कांदा एकदम लसणावानी. इथले मोठे मोठे कांदे आम्ही काढून घेतलेले आहे. बाकीच्याला पाणी भरायचं आहे. हे बघा, फक्त आपण एक आता करमणूक म्हणून करायचं, बाकी काय आपण शेतकरी आणला तर काही सरकारला काही घेणं देणंच नाही. आता पुन्हा कांद्याचे भाव कमी झाले, तेव्हा काय करावं नेमकं हेच कळत नाही. हे बघा, हे लाल कांदे थोडे थोडे होते ते काढून घेतले आता आम्ही. हां भरते ना. हे बघा, बाकी इकडं इकडं सगळे पण लाल होते इकडं, ते आता काढून घेतले बघा. मागच्या कॅमेऱ्यात दाखवते मी. हे बघा, हे लाल कांदे काढून घेतले आणि कांद्याची क्वालिटी बघा किती भारी. पूर्ण कांदे मोठा मोठा आहे, पण आता नेमकं भाव उतरले. हे बघा, बघू शकता कलर पण लई कांद्याला. हे बघा, आता याच्यावर किती क्वालिटी पाहिजे. बघा, दिसत असते खूप छान कांदे. हे बघा, आता तुम्हाला सफेद काढलेले ना मोठा मोठा कांदा ते दाखवते. हे बघा, हे बघा, पूर्ण एवढे काढलेले, म्हणजे एवढी गंजी मारलेली सफेद कांद्याची. बघू शकते. तर बघा, म्हणलं आता चला नवीन काहीतरी करून बघूया. हे बघा, कांद्याची क्वालिटी बघा किती भारी, मोठं मोठं कांदा आहे. तर चला म्हणलं काहीतरी नवीन, कारण फक्त शेतकरी पिकवतो, पण मग दुसऱ्यांच्या हातात राहतं विकायचं, काय करायचं. हे बघा, बघू शकता कांदे कसे, खूप मोठे मोठे कांदे. तर असं काय आहे, इथले पूर्ण कांदे लाल लाल होते ते काढून घेतले. तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला आहे, कारण वेळच नव्हता आणि नेमकं काय बनावं हे पण कळत नव्हतं, त्याच्यामुळे मी मोठा व्हिडिओ बनवला आहे आज. कोणाकोणाकडे कांदे असे नवरोबा मामाला दिसत असेल तर कसे कांदे मला नक्की सांगा बरं का. आणि आमच्याकडं पाणी बिणी भरपूर आहे, अजून पाटाचंच पाणी आटलेलं नाही, त्यामुळं पाणी अजून भरपूर आहे. एवढे कांदे काढले, गायांना चारे करायचे, शेतकऱ्यांना सगळं सांभाळावं लागतं. आणि एका व्यवसाय शेतकऱ्याचं भागतच नाही, त्याला जोडधंदे काहीतरी करावंच लागतात. तेव्हा गाई शेळ्या काही ना काही जोडधंदे ठेवावंच लागतात. तसं शेतकऱ्याचं जगणं मुश्किल होतं नाही तर. आणि
एक असं आहे, काही काही लोक इतके बावळट राहतात, आपल्या घरी यायसाठी खूप गोड गोड बोलतात आणि नंतर आल्याच्या नंतर त्यांचे रंग दाखवायला सुरुवात करतात. एक व्यक्ती असाच, तो आता माझ्यावाले नंबर कोणाला पण देतोय, पण मग त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत शांत बसेल तोपर्यंत शांत बसेल. जर एकदा पेटलं तर मग त्याची काही करणारच नाही मी. मग ते पुढं काही पण हो. त्याच्या पोरीचे जर नंबर दिले तर त्याला कसं वाटत, तर त्यांनी लक्षात ठेवायचं आहे, जोपर्यंत शांत बसलेली तोपर्यंत शांत बसेल. मला जर जास्त बोलायला लावलं ना, मग मी काय गय करणार नाही. जो माणूस शांत बसतो ना, त्याची कमजोरी समजायची नाही कोणा. तर चला, बाय बाय. घ्या काळजी सगळ्यांनी. जय जवान जय किसान. व्हिडिओ आवडल्यात नक्की शेअर करा बरं का, आणि लाईक करा. जय हरी.